शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे शुक्रवार, तारीख आहे 3 जुलै. तर 3 जुलैला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे आणि महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात वातावरणामध्ये बदल होऊन पाऊस पडणार आहे. आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल तुमच्या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती असणार आहे. एक विनंती आहे, तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात या मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आज पाऊस पडणार आहे, तर आपण जर इथे बघितलं तर नाशिक, त्र्यंबकेश्वर या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. घोटी या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. सिन्नर, त्याचबरोबर पेठमध्ये पाऊस असणार आहे. वापीमध्ये पाऊस असणार आहे. आपण जर बघितलं तर येथे दिंडोरीमध्ये कमी प्रमाणात पाऊस आहे, म्हणजे रिमझिम पाऊस दिंडोरीमध्ये होऊ शकतो. ते जर आपण संध्याकाळी शुक्रवारी 3 जुलैला संध्याकाळी 5च्या सुमारास जर बघितलं तर त्र्यंबकेश्वर, त्याचबरोबर नाशिक, सिन्नर, कोपरगाव, वैजापूर, खिर्डी, गंगापूर, श्रीरामपूर, लोणी या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर आता जसं दिवस पुढे जाईल तसतसं वातावरणामध्ये बदल होत असतो. आपण जर संगमनेर, अकोले, घोटी, शहापूर हा जर परिसर बघितला तर या परिसरात देखील पावसाला सुरुवात होणार आहे. हा जो पाऊस असणार आहे शुक्रवारी संध्याकाळी 5च्या सुमारास होणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण आता कुळगाव, बदलापूर हा जर परिसर बघितला तर येथे देखील जोरदार स्वरूपाचा पावसाला सुरुवात होणार आहे. वातावरण तसं दिवसभर ढगाळ असणार आहे. आता आपण बघतोय म्हणजे 2-3 दिवसापासून काही ठिकाणी पाऊस पडतोय, काही ठिकाणी पाऊस पडत नाही. पण वातावरण जे आहे ना पूर्णपणे ढगाळ आहे महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये. तर इथे जर आपण कुळगाव, बदलापूर, कर्जत, नवी मुंबई, मुंबई हा जर परिसर बघितला, पनवेल, रसायनी, कर्जत, उरण, मुंबई, कोलीनगर, उरण तर या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 5 वाजता शुक्रवारी 3 जुलैला सुरुवात होणार आहे. आपण जर ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर हा जर परिसर बघितला, वसई, विरार तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर आपण जर लोणावळा परिसर जर बघितला, त्याचबरोबर लावसा, त्याचबरोबर खान्नू, माणगाव, गोरेगाव, महाड, मंडणगड, त्याचबरोबर आपण जर श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दापोली, दाभोल हा जर संपूर्ण परिसर बघितला तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर खेडनंतर महाबळेश्वर, कामोठे, त्याचबरोबर आपण जर नेवी, लावसा या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. पिंपरी चिंचवड, पुणे, सासवड, त्याचबरोबर जेजुरी, भोर या परिसरात कमी प्रमाणात पाऊस आहे, म्हणजे हलका मध्यम पाऊस पडू शकतो संध्याकाळी 5च्या सुमारास. आता आपण बघूया इथे पुणे परिसरात अजून काही वातावरणात रात्री 12पर्यंत काही बदल होतोय का. आपण जर बघितलं तर पुणे परिसरात देखील आपल्याला कुठलाही बदल या भागात काही जाणवत नाही. आपण जर केडगाव, दौंड, श्रीगोंदा, शिरूर हा परिसर बघितला तर येथे देखील ढगाळ वातावरण आहे. अहिल्यानगर या भागात देखील ढगाळ वातावरण आहे. तेच जर आपण जर अजून बघितलं तर ढगाळच वातावरण आपल्याला दिसत आहे. इकडे श्रीरामपूर, गंगापूर इकडे पाऊस होणार आहे. राहुरीमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर आता खाली दौंड, बारामती हा परिसर बघितला तर येथे देखील पाऊस नाही आहे, फक्त ढगाळ वातावरण दिवसभर असणार आहे. तर खूप शेतकऱ्यांना वाटेल की या भागामध्ये आता पाऊस होईल, पण तसं काही नाही आहे. अकलूज, पंढरपूर, त्याचबरोबर सांगोला, बार्शी, धाराशिव, सोलापूर, केज, बीड हा परिसर जर बघितला तर इथे बघू शकता आपण पूर्णपणे फक्त ढगाळ वातावरण असणार आहे. कुठलाही पाऊस या भागामध्ये पडणार नाही. पैठण, अंबड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर, माजलगाव, परभणी, जिंतूर, जालना, हिंगोली, नांदेड या संपूर्ण परिसरामध्ये पाऊस पडणार आहे. भोकरदन, चिखली, मेहकर, त्याचबरोबर आता खास करून शेवगाव या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर आपण जर चाळीसगाव, अंबळनेर,
चापोडा, त्याचबरोबर जळगाव, बोदवड, बुऱ्हाणपूर, धरणी, अ, अचलपूर, अमरावती, अरवी, त्याचबरोबर मुलताई. हा जर परिसर बघितला तर नागपूर, उमरेड, भंडारा, साकोली, त्याचबरोबर चिंबूर, वरारा, त्याचबरोबर चंद्रपूर, चामोशी, गडचिरोली, कापसी, नारायणपूर, त्याचबरोबर बिजापूर. हा परिसर बघितला तर इथे देखील हलका मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर हिंगोली, पुसद, उमरखेड, नांदेड, परभणी, जिंतूर, परतूर, जालना, भोकरदन, चिखली, छत्रपती संभाजीनगर, पैठण या परिसरात जर बघितलं तर या परिसरात देखील हलका मध्यम पाऊस पडू शकतो. तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आता आपण इथे जर बघितलं तर या भागात देखील वातावरणामध्ये म्हणजे वादळी वातावरण देखील दिसत आहे. आपण जर इथे बघूया, आता आपल्याला संध्याकाळी 7 वाजता म्हणजे शुक्रवारी 3 जुलैला संध्याकाळी 7च्या सुमारास आपल्याला फक्त वादळी वातावरण दिसत आहे. आपण बघूया म्हणजे ढगाळ आणि पावसाचं वातावरण नाही, पण बघूया दिवसभरामध्ये इथे काही बदल होतोय का. आपल्याला दिवसभर देखील कुठलाही जास्त काही बदल वाटत नाही. फक्त परभणी, नांदेड या परिसरात पाऊस आहे. खाली जर आपण लातूर, उदगीर, बिदर, कलबुर्गी, सोलापूर हा परिसर जर बघितला, बार्शी, तर या परिसरात आपल्याला पूर्णपणे ढगाळ वातावरण दिसत आहे. बार्शी, सोलापूर, विजयपूर या परिसरात देखील फक्त ढगाळ वातावरण आहे. सर्व शेतकऱ्यांना आम्हाला कळतं आहे की सर्व शेतकऱ्यांना उत्सुकता आहे की पाऊस कधी होतोय, पाऊस कधी होतोय. पण शेतकरी मित्रांनो, पावसाचं वातावरण शुक्रवारी 3 जुलैला काही भागात अजिबात नाही आहे, हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं. काही भागात जोरदार पाऊस आहे, काही भागात पाऊस नाही बिलकुल. आपण जर आता विजयपूर परिसर जर बघितला तर येथे हलका पाऊस पडू शकतो. जास्त नाही, पण रिमझिम पाऊस त्या भागात पडू शकतो. त्याचबरोबर आपण जर अक्कलकोट परिसर जर बघितला, अक्कलकोट, त्याचबरोबर सोलापूर, नलदुर्गा, तुळजापूर, लोहारा, धाराशिव, वैराग, बार्शी, मोहोळ, पंढरपूर, सांगोली, तर या परिसरात पूर्णपणे आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस या भागामध्ये आपल्याला काही जाणवत नाही आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आपण जर आता इकडे वर जर बघितलं, अकोला, अकोट, अचलपूर, तर या परिसरात पाऊस जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे सकाळीच. तेच जर 3 वाजता आपण बघितलं तर अकोट, धरणी, अचलपूर, अमरावतीमध्ये खास करून जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. यवतमाळमध्ये देखील चांगला पाऊस आहे. वर्धा, नागपूर, उमरेड, रामटेक, भंडारा, तुमसर, चिमूर या परिसरात अति जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. आणि शेतकरी मित्रांनो, हा जो सविस्तर आपण महाराष्ट्राचा अंदाज सांगितलेला आहे, यामध्ये काही भागात पाऊस नाही आहे. त्यामुळे नाराज होऊ नका. पुढच्या म्हणजे पुढं 4-5 जुलैला वातावरणामध्ये बदल होऊन त्या भागात देखील पाऊस पडणार आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दल देखील सविस्तर व्हिडिओ बनवूया. या व्हिडिओ आता हा जो हवामान अंदाज आहे, यामध्ये दिवसभर जर बघितलं जिथे पाऊस नाही तिथं देखील हवामान म्हणजे ढगाळ वातावरण असणार आहे. दिवसभर असं वातावरण जबरदस्त होणार आहे. संध्याकाळच वाटेल तुम्हाला दिवसभर, अशा पद्धतीचं महाराष्ट्रात वातावरण असणार आहे. आणि काही भागात चांगला पाऊस आहे, म्हणजे चिंता करायची गरज नाही. पण शेतकरी मित्रांनो, या पावसामध्ये वादळी वातावरणाची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी विजेचा देखील वेग असणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कोणत्या भागातून आहात आणि तुम्हाला कोणत्या भागाचा हवामानाचा अंदाज पाहिजे हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.